बिहार विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल आता लागलेले आहेत. NDAला भरघोस मतं आणि भरघोस जागा देखील मिळाल्या. महागठबंधनचा पूर्ण बट्ट्याबोळ झाला. ह्याच्यावरनं एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की व्होट चोरीचा जो मोठा आरडाओरडा केला त्याचा काहीही उपयोग झाला नाही. मतदार याद्यांमध्ये जर घोटाळा आहे असं वाटत असेल तर पत्रकार परिषदा घेऊन जाहीर सभांमधून त्याविषयी आरडाओरडा करून मतदार याद्या सुधारता येत नाहीत. त्याची एक ठरलेली पद्धत आहे. निवडणूक आयोगाकडे रीतसर त्याची माहिती पुरवायची असते, तक्रार करायची असते. मग निवडणूक आयोगाचं हे काम बनतं की निवडणूक याद्यांमध्ये ज्या त्रुटी दाखवून दिलेल्या आहेत त्याचं परीक्षण करा आणि त्रुटी सुधारा. ही त्याची पद्धत आहे. गेल्या काही निवडणुकांमध्ये EVMच्या नावाने शंख करण्यात आला. लक्षात आलं हे EVMचं काही आरडाओरडा उपयोगी येत नाही आणि मग आता व्होट चोरी आणि इलेक्शन कमिशनला दोषी ठरवणं हा प्रकार सुरू झाला. पण लोकांनी हा नॅरेटिव्ह देखील स्वीकारला नाही. इंग्रजीमध्ये जसं म्हणतात, दी वोटर्स डिड नॉट बाय धिस प्रोपगंडा. त्यांचा या सगळ्या आरडाओरडीवर अजिबात विश्वास नव्हता. याचा अर्थ अशा प्रकारचे खोटे नॅरेटिव्ह चालवून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्याने निवडणुकीत काहीही उपयोग होत नाही. लोकांना विकास पाहिजे, लोकांना काम करणारं सरकार पाहिजे आणि त्याप्रमाणे हळूहळू लोक देखील, मतदार देखील काम करणारं सरकार कुठलं, त्यांनी मागच्या 5 वर्षात काही काम केलं का नाही केलं हे पाहून मतं देतात. पराभूत झालेल्या पक्षाने यापासून काही जर धडा घेतला तर पुढच्या काळामध्ये राजकारणात त्यांची तग लागेल, नाहीतर मग पुन्हा ये रे माझ्या मागल्या.